नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाया समान असलेल्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकलो आहोत आणि आपण आज या व्हिडिओमध्ये पाया समान नसताना अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज आहे आपला दिवस 13वा बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ सिरीजचा आणि आज आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत। तरी आता बघा, इथं पाया समान नसताना सोडवलेली आपण काही उदाहरणं पाहणार आहोत। तर बघा, पहिलं उदाहरण आहे 3/4 अधिक 2/5 तर बरोबर किती। तर आता हे कसं सोडवायचं। आता इथं तुम्हाला दिसत आहे बेरीज आहे। मग आता काय करायचं आहे, पाया समान नसल्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे। 3 गुणिले 5 करायचा आहे। पहिल्यांदा 3 गुणिले 5 ह्या दोघांचा पण तिरकस गुणाकार करायचा आहे आणि मधात बेरजेच चिन्ह द्यायचं आहे। अधिक 2 गुणिले 4 आणि छेदस्थानी काय येणार आहे, छेदाचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 5 4 गुणिले 5 वर अंशाला येणार तिरकस गुणाकार आणि खाली छेदस्थानी छेदाचा गुणाकार। आता हे सोडवायचं आहे आपल्याला। 3 5 15 अधिक 4 1 4 4 2 8 4 5 20 आता बेरीज करा। 15 अधिक 8 24 नाही 15 16 17 18 19 20 21 22 23 23/20 हे आपलं उत्तर आलं। बघा, सोपं आहे। फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे वरती अंशासाठी आणि छेदासाठी छेदाचा गुणाकार करायचा आहे आणि सिंपल सोडवून आपल्याला बेरीज करायची आहे। आता तसंच आता खाली आपल्याला दिसत आहे इथं वजाचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे। मग काय होणार, आता इथं वजाबाकी होणार आणि बघा इथं 5/3 हा आपला अपूर्णांक मोठा आहे, त्यामुळं इथं आपल्याला वजाबाकीचं चिन्ह उत्तराला येणार आहे। बघा, याचा छेद जो आहे तो लहान आहे आणि याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून ही संख्या आपली मोठी आहे। तर बघा इथं आता 5 गुणिले, आता तिरकस गुणाकार करा अगोदर। 5 गुणिले 7 वजा 5 अधिक 6 गुणिले 3 6 गुणिले 3 3 गुणिले 7 पायाचा गुणाकार। आता सोडवा हे। 7 5 35 वजा 35 अधिक 6 1 6 2 12 6 3 18 7 1 7 2 14 7 3 21 बघा, वजाबाकी होणार इथं अधिक आणि वजाचं चिन्ह आहे। वेगवेगळे चिन्ह असले की वजाबाकी होते आणि मोठी संख्या 35 आहे, 35चं वजा चिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणून 35चं चिन्ह म्हणजे वजाचं चिन्ह आपल्या उत्तराला येणार आहे। 35 वजा 18 केल्यानंतर आपल्याला भेटतं 17 आणि आपला छेद जशास तसं 21 हे आहे आपलं उत्तर। वजा 17/21 पुढं वजा 11/5 वजा 4/3 तर वजाचा जो सारखी चिन्ह आहेत म्हणून इथं काय होणार आहे, बेरीज होणार आहे। तर तिरकस गुणाकार करा। वजा 11 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 5 गुणिले 3 ठीक आहे। पुढं आता सोडवा। 11 त्रिक 33 वजा 33 वजा चिन्ह 4 5 20 5 त्रिक 15 तर वजा वजा आहे, बेरीज होणार 30 40 50 53 छेद 15 आणि उत्तराला चिन्ह वजाचंच येणार कारण दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे। पुढं 1/10 अधिक 1/15 याचा आपल्याला बेरीज करायची आहे। छेद समान नाही, मग आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल। 15 1 गुणिले 15 अधिक बेरीज होते 10 गुणिले 1 10 गुणिले 1 छेदाचा गुणाकार 10 गुणिले 5 10 गुणिले 15 सॉरी। पुढं 15 1 15 अधिक 10 1 10 15 10 150 25 15 अधिक 10 25 छेद 150 तर बघा, हे पुढे आपल्याला सोडवता येतं। 25 1 25 25 1 25 25 सक 150 उत्तर येते 1/6 हे पण उत्तर बरोबर आहे आणि पुढे सोडवलात तर हे पण बरोबरच आहे। पुढचं गणित
तर 3 अंकी गणित आहे हे 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. पुढचं गणित. आता बघा इथं 15 तिरकस अगोदर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा, जे काही उत्तर येईल त्याचसोबत ह्याचा गुणाकार म्हणजे याची बेरीज करायची. तर या दोघांची पहिल्यांदा बेरीज करू. 15 गुणिले बरोबर 15 गुणिले 1 ब्लर होत आहे फोन. 15 गुणिले 1 अधिक 12 गुणिले 1 12 गुणिले 1 आणि छेदाचा गुणाकार 12 गुणिले 15. 1 1 2 2 घेऊन जावा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. आणि हे 1/20 याचा आपण नंतर बेरीज करूया. अगोदर आपण हे सोडूया. पुढं 15 1 15 अधिक 12 1 12 12 गुणिले 15 केल्यानंतर आपल्याला भेटतं 180 अधिक 120. आता या दोघांची बेरीज करा. बरोबर 15 अधिक 12 करा अगोदर. 15 अधिक 12 27 छेद 180 अधिक 1/20. आता तिरकस गुणाकार 27 गुणिले 20 27 गुणिले 20 अधिक 180 गुणिले 1 आणि 180 गुणिले 20. हे सोडवल्यानंतर तुम्हाला मिळेल 27 गुणिले 20 केल्यावर 540 अधिक 180 गुणिले 1 180 आणि 180 गुणिले 20 केल्यानंतर 3600 भेटेल. बरोबर येईल उत्तर. ह्याची बेरीज केल्यानंतर 540 600 720 छेद 3600. आता ह्या शून्याला हे शून्य गेलं आणि 9चा भाग जातो. 9 8 72 9 1 9 चौक 36. तर बघा 8/40 इथं एक शून्य उरलेला आहे. तर 8/40 आपलं उत्तर येतं. याला पण पुढं भाग जातो, आपण सोडवू शकतो याला पण. 8 1 8 8 1 8 2 8 1 24 8 45 8 45 1/5 आपलं फायनल उत्तर येतं. समजलं हे गणित? पुढचं गणित सोडूया. आता इथं फक्त 6 आहे अधिक 5/7 आहे. तर इथं छेदस्थानी काहीच दिले नाही म्हणजे इथं 1 असतं नेहमी. 6/1 आहे. मग 7 गुणिले 6 करायचं आहे इथं. 7 गुणिले 6 तिरकस गुणाकार अधिक 5 गुणिले 1 छेद 7 गुणिले 1 म्हणजे 1 गुणिले 7. हां पुढं गुणाकार करा. 6 6 36 6 7 42 अधिक 5 1 5 7 1 7 बरोबर 42 अधिक 5 47 47/7 हे आपलं उत्तर आलं आहे. पुढचं गणित. तर हे असं आल्यानंतर आपण काय करायचं ते मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं आहे. आता पण सांगते. या दोघांचा गुणाकार करायचा. 5 1 5 5 2 10 आणि त्यामध्ये 3 मिसळायचं. 10 आणि 3 13 13/5. जर याचं चिन्ह अधिक आहे हां मग काय टेन्शन नाही. याचं चिन्ह वजा आहे, वजा बाकीचं द्या. आता या दोघांचा गुणाकार 7 1 7 7 2 7 3 21 आणि याच्यामध्ये अंश मिसळायचा. 21 22 23 आणि छेदस्थान जसं तसं 7. आता मिळालं हे आपल्याला सोपं रूप. आता याची तुम्ही वजाबाकी करू शकता. बरोबर आहे. 13/5 वजा 23/7. तर याचा तिरकस गुणाकार करा. छेद समान नाही. 13 गुणिले 7 13 गुणिले 7 वजा 23 गुणिले 5 आणि छेदस्थानी 5 गुणिले 7. ओके. पुढं 13 गुणिले 7 केल्यानंतर 91 वजा 23 गुणिले 5 केल्यानंतर आपल्याला मिळतं 115 आणि 5 गुणिले 7 केल्यानंतर 35. 91 वजा 115 करायचं आहे. 91 वजा 115 केल्यावर मिळतं 24 आणि 115 मोठा आहे त्याचं चिन्ह वजाचं आहे. इथं वजा चिन्ह द्या आणि छेद 35 वजा 24/35 आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशी आपण आज उदाहरणं पाहिलेली आहेत वजाबाकी आणि बेरजेची दोन्ही पण अपूर्णांकाची. आणि आता हे 4 गणितं तुम्ही घरी सोडवायचे आहेत आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला घरी तुम्ही जोपर्यंत सराव करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला गणित समजत नाही. त्यामुळं हे 4ही प्रश्न तुम्ही सोडवून मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी तो व्हिडिओ यूट्यूबवरती टाकल्या तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार आहे. आणि तुम्ही जर आपली बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्सची प्लेलिस्ट पाहिली नसेल तर नक्की पहा. त्यामध्ये सर्व बेसिक गणित बेसिकपासून ॲडव्हान्स गणितपर्यंत आपण सगळं गणित शिकवत आहोत. तर हे गणित खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला हेच गणित विचारलं जातं, म्हणून ती प्लेलिस्ट नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.